बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। सरकारच्या अल्टिमेटम नंतर सुद्धा 31 मार्चला अवघे 650 कर्मचारी संपातून कामावर हजर झालेले आहेत। आज संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। 5 एप्रिल पर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाहीये। मात्र 5 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। त्या दिवशी 3 सदस्यीय समितीचा अहवाल कॅबिनेटच्या मंजुरीनंतर कोर्टासमोर ठेवला जाणार आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांना अधिक विचारूया। स्वाती, 31 तारखेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलेला होता, पण फक्त 650 कर्मचारी कामावर रुजू झाले। त्याच्याविषयी काय निर्णय सरकारने घेतलेला आहे, काय अधिक माहिती? खरं तर आपल्याला माहिती आहे की साधारणतः 5 महिन्यांचा कालावधी उलटलाय आणि आतापर्यंत 7 वेळा सरकारनं सांगितलं होतं की तुम्ही कामावर या। कर्मचारी ऐकत नव्हते, अनेकांना बडतर्फ, अनेकांना निलंबन याच्याशी कारवाई करण्यात आली आणि शेवटी जेव्हा 31 मार्चच्या अल्टिमेटम देण्यात आला तेव्हा एका दिवसात हे 650 कर्मचारी कामावर परतले। ही खरं तर 31 तारखेची आकडेवारी आहे की आता आपलं काम राहील की नाही या भीतीनं अवघी 650 लोकच खरं तर परत आलेत आणि प्रश्न आहे तो 60,000 कर्मचाऱ्यांचा। या 60,000 कर्मचाऱ्यांना खरं तर सरकारने म्हटलं होतं की आम्ही कारवाईला सुरुवात करतोय, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढची हायकोर्टात सुनावणी ही 5 तारखेला आहे, 5 एप्रिलला, आणि तोपर्यंत सध्या तरी कोणतीच कारवाई केली जाणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या 5 तारखेची सुनावणी यासाठी महत्त्वाची आहे कारण जो 3 सदस्यीय समितीचा अहवाल होता, हा अहवाल सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्याला कॅबिनेटची मंजुरी हवी होती आणि कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच तो अहवाल आता पुन्हा एकदा कोर्टाला सोपवला जाणार आहे। म्हणजे तो अहवाल आता एसटी कर्मचारी जे आहेत किंवा त्यांची जी युनियन ज्यांच्यातर्फे जे लढतायत, जे वकील लढतायत त्यांच्याकडे देण्याचा आणि बाकी सगळ्या सामान्य लोकांनाही पाहण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे तो अहवाल हा कोर्टात ठेवला जाणार आहे। पण या घडीची आता सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की सरकारच्या अल्टिमेटमला पण कोणीही घाबरले नाहीत। अवघे 650 कर्मचारी एका दिवसात परतलेत आणि त्याचबरोबर 5 तारखेपर्यंत कारवाई न करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। नक्की स्वाती, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।